हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाची चहगी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आज आपण बटाटा आणि रव्यापासून एकदम भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत. ही रेसिपी तुम्ही एकदम घरच्या घरी बनवू शकता स्वस्तामध्ये. तर अजिबात तुम्हाला बाजारातून विकत आणण्याची गरज यापुढे पडणार नाही अशी ही रेसिपी आहे. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, सुरुवातीला मी असे 2 बटाटे घेतलेले आहेत. आता त्यांची अशी व्यवस्थित काय करायचं, आपल्याला साल काढून घ्यायची आहे. आणि हे बघा, अशा प्रकारे मी 2 बटाटे इथे वापरलेले आहेत, तर त्यांची व्यवस्थित साल काढून घेतलेली आहे. आता एक प्लेट घेतलेली आहे, त्यामध्ये घेतलं आहे पाणी. आणि आता आपण काय करायचं आहे, एक बारीक किसणीने याला काय करायचं आहे ना, किसून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघा, माझ्याकडे किसणी आहे ज्याच्याने आपण चीज वगैरे ग्रेट करतो. तर त्याच्याने काय करायचं, असा बटाटा किसून घ्यायचा आहे. बघा, मस्त एकदम बारीक बारीक असा बटाटा किसलेला आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं, मस्त किसून घ्यायचं आहे. तर बटाटा व्यवस्थित किसून झालेला आहे, याला साईडला ठेवून देऊयात. आता बघा, मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता पाणी थोडंसं उकळायला लागले तर यामध्ये मी घालते हिरवी मिरची. तर 2 मिरच्या मी इथे बारीक कापून घातलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर भरभरून इथे कोथिंबीर घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. तर कोथिंबीर आपल्याला एकदम जास्त घालायची आहे, म्हणजे जी आपण रेसिपी बनवणार आहोत त्यामध्ये याची चव तर मस्त येईलच, पण हे दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसेल. तर पाणी उकळलेलं आहे. आता यामध्ये बघा, मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर अशा प्रकारे थोडा थोडा करून इथे घालत आहे. एका हाताने असं हलवत जायचं आहे आणि दुसऱ्या हाताने काय करायचं आहे, याला असं रवा यामध्ये घालत जायचं आहे. एकदा सगळा नाही घालायचा आहे, थोडं थोडं करून घालायचं आहे. नाहीतर मग काय होतील, यामध्ये गुठल्या अशा होतील मोठ्या मोठ्या. आणि जरी पण झाल्या तशा आपण कलथ्याने वगैरे मोडून घ्यायच्या आहेत. तर आता बघा, व्यवस्थित रवा मिक्स करून झालेला आहे. आता यामध्ये मी जो आपण बटाटा किसून ठेवला होता तो इथे घातलेला आहे आणि याला पुन्हा 2 मिनिटं असं मिक्स करत जायचं आहे. फ्लेम एकदम मीडियम ठेवलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये रवा घालणार तेव्हासुद्धा तुम्हाला फ्लेम एकदम मीडियम ठेवायचा आहे. तर आता बघा, व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे. तर मी गॅस बंद केलेला आहे आणि झाकण यावरती ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूयात. तर बघा, आता मी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि तेच कलत्याला सुद्धा लावून घेतलेलं आहे. आता प्लेटला असं व्यवस्थित तेल लावायचं आहे, जेणेकरून काय होईल, की जेव्हा आपण याला काढू तर हे एकदम परफेक्ट असे निघतील. तर अशा प्रकारे काय करायचं, मस्त ग्रीसिंग करून घ्यायची आहे. आता आपण जे मिश्रण बनवून ठेवलं होतं ते थोडंसं थंड झालेलं आहे, एकदम थंड नाही आहे, हलकंसं थंड झालेलं आहे. तर हे सगळं मिश्रण काय करायचं, आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर प्लेटमध्ये याला काढून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे सगळं मिश्रण यामध्ये काय करायचं, आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि याला काय करायचं, सेट करून घ्यायचं आहे. तर हलक्या हाताने काय करायचं, याला मस्त सेट करून घ्यायचं आहे. तर बघा, मी कलत्याला तेल लावून ठेवलं होतं, जेणेकरून हे याला जास्त चिपकणार नाही आणि व्यवस्थित पसरलं जाईल. कारण अजून हे एकदम थंड झालेलं नाही आहे, थोडंसं गरमच आहे. त्यामुळे आपल्याला कलत्याने सेट करायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे मी कलत्याने व्यवस्थित याला काय केलं, सेट करून घेतलेलं आहे. आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि याला व्यवस्थित काय करायचं, असं हळूहळू प्रेस करत व्यवस्थित काय करायचं, याला सेट करून घ्यायचं आहे. थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे, म्हणजे काय होईल, की हे परफेक्ट सेट होईल. आणि जेव्हा तुम्ही याला कट करणार तर हे बरोबर एकदम परफेक्ट असं कट होईल. तर बघा, अशा प्रकारे मस्त एकदम परफेक्ट असं याला काय करायचं, सेट करायचं आहे पाण्याचा हात लावून, म्हणजे नरम होईल मिश्रण. आणि याला आता काय करायचं, आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे. तर थंड होऊन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. पण हे गरम आहे तोच आपल्याला काय करायचं आहे, ग्रीसिंग केलेला ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. जर का आपण याला एकदम थंड झाल्यावर काढू तर हे सेट होणार नाही. तर बघा, आता मिश्रण मी थंड व्हायला ठेवलं होतं, तर थंड करण्यासाठी मी एक 10 मिनटं बाजूला ठेवलं होतं. तर बघा, आता अशा प्रकारे ना मी याला कट करून घेते 10 मिनटाच्या नंतर. तर बघा, किती मस्त असं कापलं जात आहे, एकदम मस्त असे याचे काप होत आहेत. तर जसे तुम्हाला लहान मोठी पाहिजेत तसे तुम्ही करू शकता. तर मी अशा आता लांब लांब याला कट करून घेत आहे. आणि जेव्हा पण तुम्हाला घाई असते सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मग टिफिनसाठी, तर तुम्ही काय करू शकता ना, याला असं बनवून स्टोअर पण करू शकता. म्हणजे काय होईल, तुमची अजिबात घाई वगैरे होणार नाही. तर बघा, आता
अशा प्रकारे काय करायचं, याला मस्त कट करून घ्यायचं आहे. तर जेवढे आपल्याला लांब ठेवायचे आहेत तेवढे आपल्याला अशी कट करून घ्यायचे आहेत बघा. तर अशा प्रकारे सगळे पीसेस आपल्याला काय करायचे, कट करायचे आहेत. तर हा रवा मी 1 वाटीपेक्षा थोडासा कमी असा घेतलेला आहे. तर पण पूर्ण परफेक्ट 1 वाटी घेतला तरी चालेल. तर इथे मी बटाट्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलेलं आहे. 2 बटाटे मी वापरलेले आहेत आणि त्यापासून बघा किती मस्त असे हे काप तयार केलेले आहेत आणि एकदम परफेक्ट निघालेले आहेत. तर असेच आपल्याला हवे आहेत. तर बघा अजिबात तुटलेलं वगैरे नाही आहे आणि मस्त असं निघालेलं आहे. आपण याची ग्रीसिंग केलेली त्यामुळे आणि जास्त एकदम सुकवून नाही दिलेलं होतं जेव्हा आपल्याला हे सेट करायचं होतं. तर बघा परफेक्ट असे निघालेले आहेत. अशाच प्रकारे काय करायचे, सगळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता काय करूयात आपण, अशाच प्रकारे ना सगळं व्यवस्थित काय करायचं आहे, प्लेटमध्ये आपल्याला असं काढून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल की आपल्याला आता यांना फ्राय करायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, अजून छोटे पीस करायचे आहेत. म्हणजे काय होईल, एकदम क्रिस्पी आणि क्रंची असे होतील. तर त्यासाठी काय करायचं, असं लांब लांब मी काय करते ना, अजून छोटे कट करून घेते बघा. तर असं सुरीच्या साहाय्याने काय करायचं आहे, कापून घ्यायचं आहे. तर आपण आज याचे कुरकुरे बनवणार आहोत आणि ते पण एकदम हेल्दी स्टाईलमध्ये. आणि हे व्हर्जन मुलांना नक्कीच आवडेल. तर ते खूप आवडीने खातील. जेव्हा पण तुम्हाला घाई असते सकाळच्या नाश्त्यासाठी, तर तुम्ही अशा प्रकारे ना याला बनवून काय करायचं, एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर फ्रीजमध्ये तुम्ही 1-2 दिवस याला ठेवून वापरू शकता आणि जेव्हा तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे, तर तेव्हा तुम्ही लगेच फ्रीजमध्ये काढून याला फ्राय करू शकता. तर बाकीचं मी ठेवून दिलेलं आहे आणि जे मला फ्राय करायचे आहे, तर त्यांचे असे मी काप करून घेतलेले आहेत. तर आता हे सगळ्यांना काय करायचं, गरम तेलामध्ये फ्राय करायचं आहे. तर तेल एकदम मस्त गरम करून घ्यायचं आहे आणि फ्लेम मीडियम करायचं आहे आणि त्यामध्ये यांना सोडायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ना, आलटून-पालटून असं फ्राय करायचं आहे. ते सुरुवातीचे 1 मिनिट आपल्याला याला अजिबात काही करायचं नाही आहे. जेव्हा हे तेलात व्यवस्थित सेट होऊन जाईल त्यानंतर काय करायचं, याला व्यवस्थित झाऱ्याच्या साहाय्याने असं आलटून-पालटून शेकून घ्यायचं आहे आणि हे खरंच खूप क्रंची आणि खूप क्रिस्पी असे होतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना, आपण हे रवा आणि बटाट्यापासून बनवलेले आहेत आणि ते पण घरच्या पदार्थांमधून. तर यामध्ये आपण बाहेरचं काहीही मिलावट वगैरे केलेलं नाही आहे. जे बाहेरचं असतं तर ते हेल्दी नसतं, पण ऑफकोर्स आपण घरात बनवलेलं आहे त्यामुळे काय नाही, हे हेल्दीसुद्धा आहे आणि टेस्टीसुद्धा आहे. तर नक्कीच लहान मुलांना, मोठ्यांना सगळ्यांनाच ही रेसिपी खूप आवडणार आहे. तर बघा आता मस्त असं मी क्रिस्पी फ्राय करून घेतलेलं आहे. 1-2 मिनटं, 2 ते 3 मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवरती फ्राय करायचं आहे. तसंच मी दुसरी बॅचसुद्धा फ्राय करून घेते अशाच प्रकारे. तर बघा याला पण काय करायचं आहे ना, मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करायचं आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सुरुवातीला तेलामध्ये यांना घालणार, तर तेल तुमचं व्यवस्थित तापलेलं पाहिजे. अन्यथा अगर जर तेल व्यवस्थित तापलं नाही, तर काय होईल, यांचा चुरा होऊन जाईल आणि हे अजिबात फ्राय होणार नाहीत. या गोष्टीचं खास करून लक्ष द्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे मस्त काय करायचं ना, यांना आता दोन्ही बाजूंनी आलटून-पालटून काय करायचं आहे, मस्त क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघा एकदम परफेक्ट आणि क्रिस्पी असे आपले कुरकुरे तयार झालेले आहेत. तर ते पण मार्केटपेक्षा एकदम मस्त असे. तर जर तुम्हाला अशीच रेसिपी बघायची असेल आणि ही रेसिपी जर आवडली असेल, तर नक्कीच तुम्ही घरी एकदा बनवून बघा. आणि बघा मी तुम्हाला तोडून दाखवते किती क्रिस्पी असे झालेले आहेत आणि कसे मस्त पटकन तुटतात आहे. तर एकदम कुरकुरीत असं झालेले आहेत. आणि ही रेसिपी तुम्ही कुठून बघताय, तर नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि तुम्ही पण एकदा बनवून बघा. चला तर मग भेटूयात अशाच एका हेल्दी रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे खात राहा. तोपर्यंत भेटूयात नव्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.